लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा हे 96व्या वर्षात पदार्पण करत होते। हे वर्ष मंडळासाठी खूप खास होतं, कारण मंडळ महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुन्हा जागा करणार होतं। या वर्षीचा श्री गणेशा झाला तो विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याने। या सोहळ्यात तब्बल 632 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। लेफ्टनंट कर्नल बिजल नायर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रशस्त अशा वातानुकूलित दामोदर सभागृहात हा सोहळा संपन्न झाला। त्यानंतर तयारी सुरू झाली ती गणेशोत्सवाच्या सजावटीची। या स्वराज्य संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर शिवछत्रपती शिवरायांचे 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून यंदाच्या गणेशोत्सवात शिवकालीन रायगडाचे मनोहर दृश्य उभारण्याचा संकल्प कार्यकारिणीने ठरवला। त्याकरता सर्वप्रथम काही पदाधिकारी व कार्यकर्ते रायगडाच्या पवित्र भूमीत जाऊन तेथील पवित्र माती घेऊन गणेश गल्लीत आले व तिची विधिवत पूजन करून शिवकालीन रायगडाची प्रतिकृती उभारणीला सुरुवात झाली। रायगडाचे आधुनिक शिल्पकार म्हणून सजावटकार अमन विधाते यांना पाचारण करण्यात आले। त्यांच्या संकल्पनेतून शिवकालीन रायगडाची उभारणी झाली। अत्यंत सुंदर व नेत्रदीपक अशी शिवकालीन रायगडाची उभारणी करण्यात आली। 22 फूट मुंबईचा राजा हा देखील त्या सजावटीला साजेसा म्हणून एका योद्ध्याच्या रूपात अवतरण्यात आला। प्रसिद्ध मूर्तिकार सतीश वळिवडेकर यांच्या हस्तकौशल्यातून हे गणरायाचे सुंदर आणि मनोहर रूप साकारण्यात आले। शिवकालीन रायगड हा तंतोतंत शोभावा याकरता दर दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते। वर लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक, त्याचबरोबर दर दिवशी सायंकाळी 8 वाजता रायगडावर होणारी गारद ही देखील गणेशोत्सवात करण्यात आली। गणरायाची विसर्जन मिरवणूक सुद्धा साजेशी अशी व्हावी याकरता प्रत्यक्ष शिवरायांना मिरवणुकीमध्ये अवतरित करण्यात आले। जनतेला एकात्मतेचा आणि समाज प्रबोधनाचा धडा शिवरायांच्या मुखाने देण्यात आला। विसर्जन मिरवणुकीत अथांग जनसागरासमोर समाज प्रबोधन करण्याचा पायंडा आपल्या मंडळाने घातला। हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। हे वर्ष अत्यंत सुंदर रीतीने शिवमय असे साकारले गेले। त्यानंतर नवरात्र उत्सवामध्ये देखील परंपरेनुसार अष्टभुजा नारायण लालबागच्या मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। नवरात्र उत्सवामध्ये देखील विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले। नवरात्र उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता सुंदर अशा नृत्याचे आयोजन करण्यात आले। नवरात्र उत्सवाची मिरवणूक देखील डोळ्यांचे पार न फेडणारी ठरली। त्यानंतर वेळ आली ती आरोग्य विषयक उपक्रमांची। रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात एकूण 2168 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान शिबिराचे वेळोवेळी नवे विक्रम मंडळाच्या वतीने रचले जात आहेत। तसेच पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील गणेश गल्ली गणेश मैदानात आयोजित करण्यात आला। त्याचबरोबर आत्ताच्या या संगणकीय युगात आपले विद्यार्थी देखील प्रगतीच्या वाटेवरच्या कुठलीही गोष्ट आड येऊ नये याकरता मंडळाच्या वतीने ॲडव्हान्स एक्सेल या नवीन कम्प्युटर कोर्सचे आयोजन केले गेले। डॉट कम्प्युटर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात तब्बल 29 विद्यार्थ्यांनी यशस्वी अध्ययन केले। त्यानंतर मंडळाच्या वतीने मोफत चष्मा शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया असे देखील आयोजन केले। यात सुमारे 1700 व्यक्तींनी सहभाग नोंदवून चष्मा शिबिर यशस्वी करण्याकरता मंडळास सहकार्य केले। त्याचबरोबर या शिबिरात एकूण 187 मोतीबिंदू सदृश्य रुग्णांची नोंद झाली व त्यामधील इच्छुक रुग्णांवर यशस्वीरित्या अशी शस्त्रक्रिया जे रुग्णालयामध्ये करण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याने वेध लागले ते उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे। यंदाच्या वर्षी उत्सव मंडळाच्या वतीने क्रीडांगण या पहिल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गणेश गल्ली गणेश मैदान येथे करण्यात आले होते। या शिबिराला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। एकूण 200 विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला। मल्लखांब प्रशिक्षणाकरता ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेचे सहकार्य लाभ। या संस्थेच्या अनेक नामवंत अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षार्थी म्हणून भाग घेतला। तसेच कबड्डी या खेळाचे शिबिर श्री राजेश पाडावे व शिवशक्ती महिला संघ यांच्या सहकार्याने संपन्न झाले। पण हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात त्या मंडळाच्या समित्या। 12ही महिने आपलं काम नेटाने करणारी प्रसार माध्यम समिती
यावेळी या समितीने अनेक यशस्वी टप्पे पार पाडले. इंस्टाग्राम या सोशल साईटवर फॉलोअर्सची संख्या 89,000हून 100 पार करत 126,000वर पोहोचली. या समितीमार्फत नवीन संकल्पना आणली होती, ती म्हणजे ऐका मंडळी पॉडकास्ट. यामुळे मंडळाचा इतिहास आणि आजची मंडळाची कार्यपद्धती आपल्या समोर आली. हे एपिसोड इतके प्रसिद्ध झाले की आपला मुंबईचा राजा हा यूट्यूब चॅनल मोनोटाईज होऊन त्याचा आर्थिक सहाय्य देखील मंडळाला लाभलं. त्याचबरोबर इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप चॅनल, वेबसाईट्स यांच्या माध्यमातून ही समिती कार्यरत आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारे मंडळाचे टी शर्ट यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर लिलया पोहोचवणारी टी शर्ट समिती. शतकाचा आर्थिक डोलारा अधिक मजबूत बनवण्याचं कार्य ही समिती करते. शैक्षणिक समितीचे हे काम वाखाणण्याजोगं आहे. गुणपत्रिका पारखून त्याचं वर्गीकरण करून अंतिम यादी तयार करून ती सर्वांसमोर सादर करणं आणि वर्षागणिक होणारी गुणवंत विद्यार्थ्यांची वाढ, हेच या शैक्षणिक समितीचं यश आहे. मंडळाची आर्थिक बाजू भक्कम करण्याचं काम दरवर्षी जाहिरात समिती अगदी नेटाने करते. आता बघता बघता हे 96 वर्ष संपून आपण 97व्या वर्षात पदार्पण करत आहोत. यासारखे अनेक उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत, ते देखील जल्लोषात आणि अख्खा महाराष्ट्र त्याची दखल घेईल असे साजरे करायचे आहे. यासाठी मुंबईच्या राजाकडे प्रार्थना करूया आणि हे वर्ष सुद्धा आणखी दिमाखात साजरा करूया. मुंबईच्या राजाचा विजय.